नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। दररोज एकाच प्रकारच्या साड्या नेसून जर का तुम्ही कंटाळला असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। आजकाल बघा नवीन अशा प्रकारच्या साड्या नेसायला बऱ्याचशा आधी तरुणींना आवडतातच, तर यासाठी आजचा हा व्हिडिओ नक्की तुम्ही पूर्ण पहा। तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला ही एक नवीन पद्धतीची साडी मी तुम्हाला नेसून दाखवणार आहे। तर आता या ठिकाणी मी तुम्हाला दोन प्रकारच्या साड्या नेसून दाखवत आहे बघा। एक आपली जी नेहमीची जी साडी नेसण्याची पद्धत असते तर त्या पद्धतीने दाखवणार आहे, आणि दुसरी जी पद्धत आहे ती नवीन जी ज्या पद्धतीने आपण नेसणार आहोत ती पद्धत आहे। तर आता पहिल्यांदा आधी ही जी साडी आहे ती सिल्क मध्ये आहे। साडीची जी बॉर्डर आहे ती हेवी आहे, म्हणून मी काय केलं आहे, साडी खोचण्यापूर्वी पहिल्यांदा ती साडीचं जे टोक आहे त्या ठिकाणी मी गाठ बांधली आणि त्यानंतरच ती साडी खोचायला सुरुवात केलेली आहे। आता साडी खोचून झाली की त्यानंतर आपल्याला पदर काढायचा आहे। तर पदराची नेहमी जशी उंची असते तर तेवढी न घेता तुम्ही थोडंसं गुडघ्यापर्यंत किंवा गुडघ्याच्या थोडंसं खाली जरी पदर आला तरी काही हरकत नाही आहे, पण एवढीच मात्र उंची तुम्हाला पदराची या ठिकाणी घ्यायची आहे। आणि आपल्याला आता या ठिकाणी साइड फिटिंग करायची आहे। साइड फिटिंग करताना तुम्ही अशा प्लीट्स पण काढू शकता किंवा तिथलं जे फॅब्रिक आहे ते असं एकत्र करून आपल्या बेली बटनच्या राईट साईडला खोचू शकता। या ठिकाणी मी तुम्हाला साइड फिटिंगच्या दोन पद्धती दाखवल्यात। जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल ती तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। आता बघा आपल्याला निऱ्या काढायच्या आहेत। तर निऱ्या अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेल्या आहेत। तर निऱ्या काढून झाल्या आणि राईट साईडला थोडंसं फॅब्रिक आपलं उरलेलं होतं ते फक्त खोचून घेतलेलं आहे। आता पदर काढताना काय करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। नेहमीची जी पद्धत आहे त्या ठिकाणी मी फक्त सिंगल पदरच काढणार आहे, पण आता जी नवीन पद्धत आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, पदराची जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरपासून आपल्याला सगळ्या अशा प्लीट्स अशा उभ्या काढत यायचं आहे। बघा मी प्लीट्स सगळ्या काढलेल्या आहेत। आता काय करायचं आहे, आपल्याला रबर घ्यायचं आहे आणि रबर त्या सगळ्या प्लीट्सना धरून अशा प्रकारे आपल्याला लावायचं आहे। रबर लावून झाला की त्यानंतर आपल्याला पदराला आपण पिन लावलेली नाही आहे, त्यामुळे आधी पदराला आपण पिन लावून घेऊया। इथे मी सेफ्टी पिनचाच वापर करत आहे। पदराला पिन लावताना आपल्या डाव्या हाताला आणि उजव्या हाताला देखील आपल्याला लावून घ्यायची आहे पिन, आणि त्यानंतर ज्या ठिकाणी आपण रबर लावलेला आहे तिथे मी असा फुलासारखा आकार केला आणि त्या ठिकाणी सेफ्टी पिन लावलेली आहे। कमरपट्टा लावला आणि नंतर आपल्या निऱ्या ज्या आहेत त्या जास्त हायलाइट होत नव्हत्या, म्हणून मी काय केलं की जी बॉर्डर आहे ती अशी प्रकारे तिरकी घेतली आहे। म्हणजे नॉर्मल जसं आपण पदर घेतो त्यावेळी जशी बॉर्डर येते तशाच प्रकारे घेतली आणि बस कमरेच्या इथे मी त्या ठिकाणी पिन लावलेली आहे, म्हणजे ती बॉर्डर एकाच ठिकाणी राहावी। आणि बघा आपली ही नव्या पद्धतीने पण साडी नेसून झालेली आहे। तर तुम्हाला कोणती पद्धत आवडली, नॉर्मल आपण जशी साडी नेसतो ती आवडली पद्धत का ही आवडली पद्धत, मला नक्की कमेंट करून सांगा। अगदी सोपी पद्धत आहे। आता तुम्हाला थोडंसं पाठीमागून असं थोडंसं रिकामं वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता, साडीला मॅचिंग अशी ओढणी घेऊ शकता। आपल्या खांद्यावरती एका साईडने घेऊ शकता आणि दुसऱ्या हातावरती तुम्ही ती ओढणी घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला पाठवून असं रिकामं देखील वाटणार नाही आणि पाठीमागून सुद्धा अगदी सुंदर दिसू शकेल। तर कशी वाटली ही पद्धत मला नक्की कमेंट करून सांगा। दोन्ही पद्धती अगदी सोप्या आहेत आणि आणखी पण अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला साडी नेसायला आवडत असतील तर आणखी पण पद्धती नक्कीच मी त्यावरती व्हिडिओ करेन। तर भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत बाय।